सन्मान्य समाजसेवक श्री राजू यांच्या सगळ्यांचा पण विशेष सन्मान करायचा आहे आणि क्रिकेटमधील ही लिजेंडरी असे खेळाडू बरं का, टेनिस क्रिकेटमधील लिजेंडरी खेळाडू, ॲज अ सिनियर लिजेंडरी खेळाडू क्रिकेटमधील म्हणून त्यांचा विशेष नाव घेतलं जातं क्रिकेटमध्ये आणि त्यातच सन्मान्य समाजसेवक आणि आता केला जातं अत्यंत लाडका व्यक्तिमत्व आणि तेवढ्या भागामध्ये खेळाचं यशस्वी नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती आहे त्याचंही आणि बाबा पवार साहेबांचाही सन्मान आपण पाहतो इथे होताना आमचे या कार्यक्रमाचे आयोजक जीवन शिल्पकार श्री राजाजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते अत्यंत गोड हा क्षण आहे, निश्चित अभिमानास्पद हा क्षण आहे आणि या क्षणी मान्यवर व्यक्तींनी हा झाडाला आपण सगळ्यांनी गजबजलेला आपण पाहतो, एक अवर्णनीय असा आनंद आपण पाहतो सर्वजण निश्चित ते खेळताना एकूणच कबड्डीचा धरा आणि त्याच वेळेला एक छानसं हे वातावरण त्या पाहतो कौतुक करावं लागेल अशी क्रीडा नगरी त्यांनी ते साकारली आणि नुसतं कबड्डीचं आयोजनच आहे बरं का, आता कबड्डीच्या आयोजनाच्या माध्यमातून ह्या सर्व तब्बल 2,500 खेळाडूंना एक छानसा प्लॅटफॉर्म छानसा मंच देण्याचं काम राजू ठाकूर पाहतो इथे होत असताना आणि ज्ञानशक्ती जी महिलांची आपण टीम जी पाहतो ना त्या कबड्डीचे कोच स्वतः आमचे आदरणीय सन्मान्य श्री लांडे साहेब या मंचावरती बसलेले आहेत सुरेश कोच आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे आणि विनंती करतो आमचे सन्मान्य राजांना की आपण प्लीज सन्मान्य आमचे कोच आणि मंडळी जसा जसा अंतिम दिवस जवळ येणार आहे तसं त्याप्रमाणे प्रत्येक क्रीडा रसिकांचा श्वास अधिक सुधारला आहे त्याचा शेवटी आणि त्यातच 8 एकूण वेगवेगळे विभाग आणि या 8 विभागाच्या अंतर्गत एकूण कोण सरस ठरतोय तेच पाहायचंय मुळात शेवटी 9 तारखेला हे साध्य होणार आहे आणि त्यासाठी नक्कीच तो दिवस जो आहे 9 तारखेला आतरी जिंकत अजिंक्य असा होणारा कोण अजिंक्य तारा खेळणार आहे हे नक्कीच आपण पाहायचं आहे आणि कोण अर्थातच विजयाचा ध्वनी विजयाचा शंख नाद करणार आहे हे मात्र 9 तारखेला निश्चित करणार आहे या अहो वादळामध्ये आधार देणारा संकटामध्ये साथ देणारा आणि गरिबांना विश्वास देणारा असा आधार स्तंभ म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके लोकनायक ज्यांना नाथाचं नाथ म्हणलं जातं म्हणजेच आदळे त्यांच्या धाड अधिक पक्षाच्या द्वारे देखील 3 तिथे ऑलरेडी ठेवण्यात आलेली आहे त्यापैकीच आपण पाहतो ठाणे उपशहर प्रमुख कळवा ईस्टचे रोहनजी केदारे त्याचप्रमाणे युवा सेना कोर कमिटीचे आणि शिवसेना वैदिक पक्षाचे श्री ओंकारजी चव्हाण त्याचप्रमाणे श्री वेदांतजी खेरेकर कळवा ईस्टचे त्यानंतर राजजी पाटकर हे सर्व आपण पाहतो सक्रिय आहेत एखादी हेवी इंजुरी होत असेल तर त्या पेशंटला म्हणजे त्या खेळाडूला पुढे हॉस्पिटलाइज करण्यासाठी म्हणूनच नक्कीच कौतुक आहे आमचे आयोजक या संपूर्ण ट्रॉफीचे जनक असलेले या लोकनाथ चषकाचे विशेष मानकरी आयोजक श्री राजाजी ठाकूर साहेब
आपण पाहतो इथे आगमन होत आहे. सन्माननीय समाजसेवक प्रथमेशजी बघा यांचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे. आणि आता आपलं सर्वांचं लाडके ठाणे शहर प्रमुख आदरणीय श्री हेमंतजी पवार साहेबांचं इथे आगमन होताना तमाम तरुणाईचं लाडका व्यक्तिमत्व, तमाम तरुणाईचे मार्गदर्शक आणि सदैव मदतीसाठी धावणारं असं व्यक्तिमत्व ते म्हणजे वेगवेगळ्या स्तरावरती अर्थातच आंतरशालेय 14 आणि 17 वर्षाखालील मुली त्याप्रमाणे पुरुष अ गट, ब गट, महिला गट, कुमार गट, मुली असे वेगवेगळे 8 स्तर आणि 8 स्तरे ती म्हणजे शेवटच्या अंतिम क्षणी 9 तारखेला आणि म्हणूनच जसा जसा अंतिम क्षण जवळ येणारा तशा संघांचे खेळाडूंची श्वास निश्चित होते आहे. कुठला संघ उपांत्य फेरी आणि मग अंतिम फेरीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात भव्य दिव्य मोठ्या स्वरूपामध्ये होत असलेले हे सर्व कबड्डीचे सामने. हा कबड्डीचा थरा महाराष्ट्राचा हुंकार ज्याला म्हणलं जातं तो कबड्डीचा थरा. आणि अर्थातच आमचे मार्गदर्शक, आमचे लाडके असं व्यक्तिमत्व आणि शिवसेनेचे सन्मान्य ठाणे शहर साक्षात गुरुवर्य मदतीला धावून येणारा असा आमचा मदत करता म्हणजेच सन्मान्य श्री हेमंतजी पवार साहेबांचा विशेष सन्मान करण्याची मी विनंती करतोय. आणि विनंती करतो आमच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा शिल्पकार श्री राजवी ठाकूर साहेब आणि त्याप्रमाणे आमचे सन्मान्य फुर्तिसान श्री अनुजी आणि अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून ज्यांचं नाव घ्यावं लागतं ते सन्मान्य आदरणीय ओपन पुरुष गटात आपण पाहतो इथे सामना इथे होतो 2 गटाच्या दरम्यान आणि खास आता साहेबांबरोबर म्हणजे आमचे लाडके हेमंतजी पवार साहेबांबरोबर म्हणजे सर्वांचेच मदत करता आणि साक्षात गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी त्याचे शिष्य म्हणजेच आम्ही हेमंतजी पवार साहेबांना विशेष आरोप मानतो. आणि त्यांचं आपण पाहतो या शहरी या मंचावरती आगमन झाले ठाणे शहर प्रमुख म्हणून. आणि खास करून आमच्या तमाम श्रोत्यांच्या माहितीसाठी सांगतो की धर्मवीर आनंदगे साहेबांचा जो चित्रपट जो रिलीज झाला होता साहेबांचं आहे आपण अवश्य ते पाहावं. नाही
मागे दाखव नेहमी हा रोजच्या रोज आपण लाईव्ह स्वरूपामध्ये थेट YouTube वरती पण आपण पाहू शकतो आणि आपण या क्षणी या स्क्रीनवरती आपण पाहू शकता सर्वांचा लाडका